तर आता वाजले 5:30 आणि आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? अमृतसर. आणि बघू शकता किती धुकं आहे इथं. आणि आम्ही रेल्वे स्टेशन वरती लवकर आलोय. आमची ट्रेन पण म्हणजे जी रिझर्वेशन केलं होतं पहिल्यांदा ती लेट आहे 3 तास. तर आम्ही पुन्हा रिझर्वेशन यांनी 4 वाजता यांच्या सरनी केलंय वाटतं दुसऱ्या ट्रेनमध्ये. आता जाणार ती पण लेट आहे कारण की एवढं. तर जनरलचं तिकीट काढलंय. आता धक्के बुक्के खात आम्ही कसं तरी अमृतसरला पोहोचायचंय आम्हाला. तुम्हा मम्मीला सबस्क्राईब करा आणि मग हा मॅजिक होईल बघा. सबस्क्राईब करा तुम्ही फक्त बघा मॅजिक होत आहे. तर आम्ही इथं 2 व्हीलरने आलो आमच्या म्हणजे गाडीवरती आलो आणि आता ट्रेनने जाणार. इकडं स्टेशन. पोलीस पण येतं बघा. पोलीस गाडी ट्रेन आली. इकडच्या साईडला बघू शकता किती कोरा आहे. सगळा कोरा आहे. तर आता माझे केस पण खराब झाले. हा सगळं धुकं आहे. आणि हे बसले तिथं. आता ट्रेनचं वेट करतोय आम्ही. आणि ये देखो हम उतर गए हैं. कुठे आलोय आपण? अमृतसर. आता उतरलो. किती वाजले आता? 12:50. 6:30ला बसलो होतो. 12:50ला उतरले. आता चला हॉटेलला. तर गाडी येते तर गाडीमध्ये बसू आणि जाऊ हॉटेलमध्ये. चला बाई. तर आता आलोय हॉटेलमध्ये. या हॉटेल हे ह्या रिक्षामध्ये आलो आहे आम्ही बसून. तर मस्त असं हॉटेलचं नाव पण दिसतंय वरती. हे बघा उलट दिसतंय. हे गेलेत आतमध्ये. तर चला बॅक साईडने दाखवते तुम्हाला. तर हे आहे हॉटेलचं मेन गेट. तर रस्त्यात चाललेत. हे आहे मी दिसच नाही राहील त्याच्यामध्ये. तर हे आहे काउंटर. येतं काय आहे? हाँ हे बघ हे हॉटेल है. ये देखो ये पारुल है. आता माझं घे प्रगती. तर आता मी आलेले आहे हॉटेलमध्ये. इथं काय चालू आहे? चेकिंग चालू आहे. आता इथं चेकिंग काय दीदी तर इथं लिफ्ट आहे. लिफ्टने जायचंय आपल्याला. ह्या डोरने आलो होतो आपण आतमध्ये. इकडं मस्त हॉटेल आहे. इथं वॉशरूम वगैरे पण आहे. हो हे आहे लिफ्ट. इधर लिफ्ट आहे बाई. खोला आता. तर ही आहे आमची रूम. बघू शकता. हाँ ही रूम है. ये देखो. हाँ जा. ही आहे रूम. ओ आणि आतूनच खोलत बरं की बाहेरून खोलत नाही ही रूम. ये देखो टीवी. ये कुशन वगैरह मस्त है. कबूतर नहीं बनाए. कबूतर के फोटो देख के आए. वो देख के तो आए थे हम लोग. कबूतर कहाँ है? उड़ गए शायद वो. वो तो सारे वहाँ चले गए. आओ बैठो. हे काय आहे? अच्छा हे सामान ठेवायला आहे. कबोर्ड वगैरे. कपड़े ठेवायला. भाई यहाँ रहना थोड़ी एक दिन के लिए आना. कॉफी चाय सब. अरे बहुत मस्त रूम है. लेकिन एक अच्छा रूम के लिए एक दिन के लिए 1000 रुपये एक्स्ट्रा देने पड़ते हैं. नहीं ऐसे ही मिरर मिल जाता है. अवतार असं झालंय आता. 1000 रुपये की फैसिलिटी तो है कि आपको ईमेल. टेलिफोन पण आहे. ड्रावर वगैरे पण दिलेले आहेत तिथं. बेड मस्त आहे. वॉशरूम वगैरे इथं. ओ बाई देखो वॉशरूम. वॉशरूम वगैरे छान आहे. थांबा त्यांचं आता त्यांचं बघूया आपण रूम. आतमध्ये ना क्या हुआ की अंदर
व्लॉग करून टाकला आता रूम. कोणी चलेगा रहने दो. बोलू आपण त्यांना. जाऊ दे चला आता. येईन करू मैं. हेलो हेलो बोलो आंटी को. हाय उधर देख के बोलो. इधर से. हाँ आप बोलो. आप बोलो. हेलो. हेलो. ये बहुत बार बोल चुकी है. हेलो हेलो. भाई तर ते रूम जी आहे ती फक्त आतूनच उघडते आणि मी ते जे कार्ड होतं ते टॅप करायचं तर त्या आतमध्ये सोडून आले तर तो दरवाजा आता काय उघडत नाहीये. हे गेलेत खाली. जे मास्टर कार्ड असतं ते घेऊन येतील आणि मग हा दरवाजा उघडणार आहे. असा काय तो उघडत नाहीये. आता चूक केली आता मी. तर आता काही नाही होतं कधी कधी. आता नवीन आहे माझ्यासाठी पण हा एक्सपिरियन्स. तर चला भेटते नंतर कार्ड आल्याच्या नंतर. तर इथं जेवण वगैरे करून आम्ही चाललो होतो वाघा बॉर्डरवरती आणि सगळेजण बसले होते गाडीमध्ये आणि त्यामध्येच पाऊस वगैरे पण पूर्ण म्हणजे वेदरच चेंज झालेलं होतं. मेरा चैनल जानते हो तो सब्सक्राइब कर देना. ठीक है बाय बाय. सब्सक्राइब किया तो अनसब्सक्राइब कर देना. व्हिडिओ नहीं डालता ये. इथे बघू शकता किती पाऊस सुरू झालेला आणि इतकी थंडी होती म्हणजे सकाळी पूर्ण धुकं आणि ते तसं वातावरण. आणि दुपारच्या वेळेस नेमकं आम्ही निघायचं आणि पाऊस सुरू झाला जेवण झाल्याच्या नंतर. तर नंतर थांबला म्हटलं पण गेल्याच्या नंतर म्हणजे बघणं होतं की नाही असं वाटत होतं. म्हणजे इतक्या लांब येऊन आणि नंतर मग असं बघायला भेटणार नाही काही परेड वगैरे. तर त्यामुळं थोडंसं वाटायचं पण वेदर व्यवस्थित झालेलं नंतर आणि आम्ही एकदम करेक्ट टायमावरती पोचलेलो 4:30 वाजता. तुम्ही जर इकडे जाणार असाल तर 1 तास तरी आधी जा. देखो ये लोग बना रहे हैं. हाँ फ्लैग बनवलाय त्यांनी. वाव मस्त लग रहा है. तर आता आलोय आपण कोणती बॉर्डर. आम्ही जातोय तिकडे परेड बघायला. स्टेडियम के अंदर आपने 5:30 बजे तक बैठना. कुठे चालली आहे. आप सभी उपस्थित गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से मुख्य
तर इथे बघू शकता तुम्ही, खली सर पण आलेले होते परेड बघायला तिथलची. आणि भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरती ही परेड होत असते. तुम्ही जर आधीच बुक केलेलं असेल तर तुम्हाला एंट्री म्हणजे टाईम झाल्याच्या नंतरसुद्धा भेटते, कारण की आम्ही पण लेट पोचलेलो आणि नंतर मग आम्हाला एंट्री म्हणजे ह्या स्टेडियममध्ये आतमध्ये मग जागा वगैरे चेअरवरती बसायला भेटतं. नाही तर मग लेट झालं तरी वरच्या साईडला असते, पण तिथं मग चेअर वगैरे नसते. जाऊन तर देतात पण जागा नसते, मग बसायला उभं राहून बघावं लागते. तर इकडं आहे पाकिस्तानचे जवान आणि इकडे आहे आपले इंडियाचे जवान. मस्त अशी परेड बघून खूप छान वाटलं. आणि जे म्हणजे मुलांना खूप इंटरेस्ट असतो अशा गोष्टी बघायला वगैरे, तर एन्जॉय केलं मुलांनी पण. फक्त थोडंसं लेट झालं होतं, कारण की आम्ही पोचलो 1च्या दरम्यान अमृतसरला. पुन्हा जेवण वगैरे त्यामध्ये 2-2:30 वाजले. 2:30 वाजता आम्ही तिकडून निघालो आणि अमृतसरमधून इकडे येण्यासाठी आम्हाला कमीत कमी 1 तास तरी लागला, कारण की ट्रॅफिक असतं थोडं दुपारच्या वेळेस. क्रिश तर आम्ही स्टेडियममधून बाहेर निघालो आणि इथे फोटोशूट वगैरे केले, 2-4 फोटो काढलेले, जास्त नाही शूट केलं. तर इथं बघू शकता तुम्ही इंडियाचा फ्लॅग किती उंचावरती आहे हा. आणि खूप छान वाटलं, मुलांनी एन्जॉय केलं मस्त. त्यानंतर मग आम्ही आलेलो, कारण की इतकी गर्दी असते ना तिथं, बाहेर निघायलासुद्धा खूप टाईम लागतो. म्हणजे खूप गर्दी, इतके लोक येतात ना बघायला, खूप म्हणजे खूप. तर सॅटर्डे संडे जर असेल ना तर खूप असते गर्दी त्यामुळे. आणि बाकीच्या वेळेस कदाचित नसेल, कारण की आम्ही सॅटर्डेला गेलो त्यामुळे मुलांच्या सुट्ट्या असतात तर लोक व्हिजिट करतात तिथे, त्यामुळे कदाचित गर्दी असेल. तर इथे आम्ही चहा नाश्ता करायला थांबलेलो 7च्या दरम्यान. आणि इथे बघू शकता छोटंसं एक आपलं हॉटेल होतं, हॉटेल नाही म्हणू शकता आपण, जसं छोटंसं मांडलेलं असतात ना चहा कॉफीचं, त्या टाईपचं दुकान होतं. आणि तिथं थांबलेलो, मिठाईच्या खूप व्हरायटी होत्या तिथं. तर मी परेडचा जो आवाज आहे तो ओरिजिनलच ठेवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.